जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जी गोष्ट शब्दानं वर्णन करून सांगता येत नाही त्याबद्दलचं अत्यंत महत्वाचं चिंतन आहे. अभंग तुमच्या सर्वांच्या परिपाठातला आहे, परंतु चिंतन मला जर आगळं वेगळं द्यायचं, तुम्ही कॅसेट मध्ये कीर्तन ऐकलं असेल या अभंगावरचं, पण आणखी काहीतरी वेगळं मला मांडता येतं का, माझ्या चिंतनातून आपल्या समोर ठेवता येतं का? कारण का एवढ्या मोठ्या मंडपामध्ये एवढ्या उपस्थितीमध्ये मला आलं त्यावेळेला वाटलं माणसं येतात की नाही की, पण हळूहळू माणसं येलेत. कारण का काही गावामध्ये असं व्हायला, तुमचं गाव जरा बरं दिसलं. मी तिकडे धर्माबादकडे कीर्तनाला गेलो, कीर्तन सुरुवात झालं तेव्हा 2च माणसं दिसले. मला वाटलं हळूहळू येतील. चाल झाल्यावर ते 2 उठून गेले आणि दुसरे 2 येऊन बसले. मला यायला काही अडचण असेल, हे निघून गेले असतील. आता हे यायलेत, हळूहळू यायलेत. अर्ध कीर्तन झाल्यावर हे 2 उठून गेले, दुसरे 2 आले. मी म्हणलं हे काय, जे जसं आपण पहाऱ्याला माणसं लावता की नाही तसं काम. ते 2 आले, ते आरती होईपर्यंत थांबले. आरती झाल्यावर हे 2 गेले, दुसरे 2च येऊन बसले. त्याने आरती केली. मी म्हणलो आता हे असाच कार्यक्रम होईल काही वाटलं. कीर्तन संपल्यावर जाऊ लागल्यावर पुन्हा 2 आले. मी म्हणलो आता तुम्ही कस काय आल्या? नाही, गाववाल्यानं आमच्याकडे काम दिलंय. काय दिलंय? महाराज गावात हाय की गेलाय बघा म्हणलंय. पण मला वाटलं एवढ्या मोठ्या मंडपामध्ये आलं त्यावेळेस वाटलं आता खूप मंडळी. पाठीमागं जर फिरून बघितलं महाराज, आणि विशेष करून सध्या YouTube चॅनल अवेलेबल चालू आहे वाटतं, आणि या भव्य दिव्य तुमच्या या उदारतेमध्ये, विशालतेमध्ये, या भव्य मंडपामध्ये आपलं हे कीर्तन सोहळा चालू आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात, जे उपकार कधीच सांगता येत नाहीत अशा संतांच्या उपकाराबद्दल जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगात बोलतात. जरा टाळी वाजून भजन करा. सांगतो विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचे उपकार काय सांगावेत. मला थोडासा आवाज द्या दादा, जरा आज जरा जास्ती आवाज द्या. कारण का आता तुम्हाला माझ्या आवाजावरून कळालं असेल. कारण पोझिशन काय, कारण वेगळं सांगून काही मोठेपणा घेत बसण्याची गरज नाही. मी एका छोट्याशा खेड्यातला माणूस आहे. तुम्हाला एक कल्पना आहे, 5-7 वर्षापूर्वी एकदा मामानीच आणलं होतं इथं, याच मंदिरामध्ये इथेच येण्याचा योग आला होता, पण फार जुना काळ आहे. आता पुन्हा एकदा येण्याचा योग आला. ऐका जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, संतांनी जे उपकार आमच्यावरती केले ते उपकार सांगताच येत नाहीत. आता सांगता येत नाही असा पहिला जेव्हा प्रश्न पडला तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे सांगताच येत नाही, काय सांगावं आता, कसं सांगावं, हा पहिला पडलेला प्रश्न आहे. या अभंगात 2 प्रश्न आहेत. एक, उपकार कसे सांगावेत हाही पडलेला प्रश्न आहे, आणि त्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं याच्यासाठी काय द्यावं हाही प्रश्न पडलेला आहे. 2 प्रश्न आहेत, आणि दोनही प्रश्नाची उकलता न करता येण्यासारखा असणारा अभंग संतांच्या उपकाराबद्दल चिंतन करणार आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उपकार संतांचे मी काय सांगू. पूर्व पक्षकारांना विचारलं, महाराज उपकार तुम्हाला संतांचे सांगता येत नाही म्हणता, ठीक आहे, आम्हाला कळलं तुम्हाला सांगता येत नाही, पण अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये एक उपकार सांगून मोकळं होता. मज निरंतर जागविती, हे उपकार सांगलेलं नाही काय, निरंतर आम्हाला साधू जागवतात, हे उपकार सांगलेला होय की नाही. संतांनी आमच्यावरती उपकार काय केला, आम्हाला निरंतर जागवलं. आता एक तुम्ही चिंतन करा जरा, सांगता येत नाही म्हणलेलं खरं की निरंतर जागविती म्हणून उपकार सांगलेला खरा. जरा बघूत मजा घेऊ, जरा टाळी वाजून भजन करा. विठाला एक गोष्ट उपकार सांगता येत नाहीत म्हणलात आणि निरंतर जागविती म्हणून एक उपकार सांगून मोकळा झालात महाराज. बरं, उपकार सांगून मोकळा झालात, ठीक आहे, मग याच्यासाठी काही तडजोड केली महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांनी आमच्यावरती उपकार केले, या उपकारातून उत्तीर्ण व्हावं कशानं, काय देऊन, हाही प्रश्न पडला. नंबर 2चा प्रश्न आहे. 2 प्रश्न, एक सांगता येत नाही म्हणले उत्तर देऊन मोकळ झाले, पण दुसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवे ताहा पायी जीव थोडा. जगातल्या मौल्यवान वस्तू नाही, जगातली अनमोल वस्तू मी ठेवण्याचा प्रयत्न केला, तोही कमी पडला, म्हणून उपकार सांगता येत नाही, फेडता येत नाहीत, असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. विठाला विठाला महाराज, निरंतर जागवण्याच्या एका उपकारामध्ये जीव ठेवल्यामुळे तुमचा कमी पडला का नाही.
मग जगद्गुरु तुकोबाराय सांगता येत नाही म्हणलेला दुसरा आणि तिसरा उपकार सांगता, जरा लक्ष द्या. एक निरंतर जागविती हा उपकार कळाला. याच्यासाठी उतराई होण्यासाठी जीव ठेवला नाही. कशासाठी ठेवला ऐका. पुढे सांगतात जगद्गुरु तुकोबाराय, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलून आमचं हित साधलं आणि आम्हाला उपदेश केला. किती झाले उपकार? 2. ऐका जरा. जे सांगता येत नाहीत म्हणले ते महाराज 2 उपकार सांगालेत. एक निरंतर जागविती. नंबर 2 सहज बोलणे हित उपदेश. नंबर 3 सहज बोलून हित आणि उपदेश जमला नाही त्याला करोनी सायास शिकविती. किती झाले? जमलं ना? मग महाराज 3 उपकाराच्या मोबदल्यात तुम्ही जीव ठेवल्यानं कमी पडला का? नाही. 4थ्या उपकार जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. आणि इथं मात्र थोडीशी गल आहे. तुम्हाला एक जाता जाता बोलून सांगतोय, कीर्तन संपताना जर वेळ मिळाला तर मला आठवण करून द्या. कारण का 4था उपकार जगद्गुरु तुकोबाराय सांगताना अतिशय महत्वाचं बोलतायत ते ऐका. अरे या जीवसृष्टीमध्ये पृथ्वी तलावर प्रत्येकाला जन्म देणारी माय नक्कीच आहे. बिना माईचा आणि बिना बापाचा या पृथ्वी तलावर कोणी जन्मला नाही. आम्ही माणसं आहोत. पशु सुद्धा मायपासून जन्माला आला, पक्षी सुद्धा मायपासून जन्माला आला, किडा मुंगी मायपासून जन्माला आली, बापापासून जन्माला आली. आम्ही सुद्धा मायपासून बापापासून जन्माला आलो. परंतु सगळ्याची माय बाजूला ठेवली तशी आमची माणूस नावाच्या जन्म देणाऱ्याची माय सुद्धा बाजूला ठेवली. काय कमी असेल आमच्या मायमध्ये मला ते बघायचं नाही. पण तुकाराम महाराजांना आमच्या माणसाची माय बाजूला ठेवली. पशुतली गाय नावाची माय शोधली. आणि गायीनं जसं वासरावर प्रेम करून त्याला सांभाळावं तसं आम्हाला संतांना सांभाळलंय म्हणावं तर आमची माय उदाहरणाला कुठं कमी पडली? तुकाराम महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं, माझ्या माईनं जसं मला सांभाळलंय तसं आम्हाला संतांनी सांभाळलंय असं म्हणायला पाहिजे होतं. पण आमच्या माईला इथं न जागा देता तुकाराम महाराजांनी पशुपतली गाय नावाची माय शोधली. आणि मग सांगायला सुरुवात केलं. 4था उपकार सांगताय तुकोबाराय. तुका म्हणे बस धेनुयेचे चित्ती. धेनुयेचे चित्ती आमच्या माईच्या चित्ती नाही काय? आमच्या माईने आमचा सांभाळ केला नाही काय? मग तुकोबाराय गाय नावाची माय जशी वासरावर प्रेम करून सांभाळते तसं आम्हाला संतांनी सांभाळले आणि आम्हाला सांभाळून आमच्यावर उपकार केलात. एकूण किती उपकार झाले? 4. कळालं? या 4ही उपकाराच्या मोबदल्यात जीव ठेवून बघितला तो कमी पडला. अभंगाचा शब्दशः भाव संपला. विडाला कळालं का तुम्हाला? आता दोन्हीतला फरक सांगतो तुम्हाला. जे तुकाराम महाराज अभंगात पहिल्या चरणाच्या पूर्व अर्धामध्ये म्हणतात जे सांगता येत नाही आणि जे सांगतात. म्हणूनच हे समाजातले लोक म्हणतात माळकरी दोन्हीकून वाजितात. लोक बोलताना कसे बोलतात बघा की यायचं काय खरं आहे हो. घंटाभर इकडलं खरं म्हणतात आणि घंटाभर तिकडलं खरं म्हणतात. अरे सांगता येत नाही म्हणलेलं खरं का सांगलेलं खरं? मग दोन्हीतला फरक. मग समाजातली लोक का बोलणार नाहीत? कारण का कधी कधी अशी धर्मसंकट पडतात महाराज. पण याचं चिंतन मांडणं थोडंसं अवघड जातं. आणि तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकलात तर दोन्हीच्याही मधला फरक सांगून तंतोतंत तुमच्या समोर अभंगाचं चिंतन ठेवण्याचा प्रयत्न करील. फक्त तुम्हाला विनंती करतोय टाळी वाजून जरा भजन करत जा. विडाला विडाला उपकाराबद्दल जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या बोलतात त्याबद्दल आम्हाला उपकाराबद्दल चिंतन करणं गरजेचं आहे. महाराज तुकाराम महाराज म्हणतात संतांचेच उपकार सांगता येत नाहीत. या अर्थी आणखी कुणाचे तरी आमच्यावर उपकार असले पाहिजे. एक गोष्ट. कारण का त्यांचे सांगता येत नाहीत असं जेव्हा चिंतन करतात तेव्हा आणखी आमच्यावरती कुणाचे तरी उपकार असले पाहिजेत. आणि त्याचं म्हणणं असं असेल की बाकीचे उपकार सांगता येतात. माझ्याकडे लक्ष ठेवा, माझ्याकडे लक्ष ठेवा. यामुळं वेळे अभावी मी पुढे जाऊन चालतोय. एकंदरीत आपल्या समोर 3 सूत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. 3ही सूत्राच्या आधारानं आपण अभंगाचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या दिशेनं आपण प्रवेश करत असताना पहिल्यांदा मी तुमच्याकडे 3 सूत्र ठेवतो आणि उपकाराच्या बाबतीतच ठेवतोय. उपकाराच्या बाबतीत ठेवतोय. जरा लक्ष द्या आणि एका एका सूत्राकडे ध्यान देऊन ऐकल्यानंतर तुम्हाला अभंग आणि उपकाराची भाषा कळेल. त्यामुळे भजन करा. विडाला 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 माऊली ऐक.
काही उपकार असे आहेत, जगात काही उपकार असे आहेत, ते उपकार सांगताही येतात आणि परतफेड करता येतात. सूत्र नंबर 1. पहिलं सूत्र काय? जगात काही उपकार असे आहेत की ते सांगताही येतात आणि परतफेड करता येतात. हे उपकार कोणाचे? नंबर 1. नंबर 2, जगात काही उपकार असे आहेत मामा, जगात काही उपकार असे आहेत सांगता येतील, पण हजारो जन्म जरी घेतलात तर त्या उपकाराची परतफेड करता येत नाही. नंबर 2 सूत्र. पहिलं सूत्र कळालं? जगात काही उपकार असे आहेत सांगता येतात आणि परतफेड करता येतात. नंबर 2, काही उपकार सांगता येतील पण हजारो जन्म घेतले तरी परतफेड करता येत नाहीत. नंबर 2. नंबर 3, जगात काही उपकार असे आहेत ते कधी सांगताही येत नाहीत आणि परतफेडी करता येत नाहीत. किती सूत्र झाले? 3. आता एका एकापासून आपण त्याचा लेखाजोखा घेऊ. जरा ध्यान करून ऐका. विठाला 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 विठाला. 1 नंबरचं सूत्र आपण पहिलं घेऊ. जगात काही उपकार आहेत ते आपल्याला सांगता येतात आणि परतफेड करता येतात. हे उपकार कुणाचे आहेत? प्रत्येक उपकार कोणाकोणाचे आहेत आपण टप्प्याने टप्पा बघण्याचा प्रयत्न करू. पहिलं सूत्र आहे आपलं, काही उपकार सांगता येतात आणि परतफेड करता येतात. ते उपकार कोणाचे याच्याबद्दल बोलतोय, जरा ऐका. मला घडलेलं सांगतोय मी तुम्हाला, ऐका. मी एकदा गतवर्षी पंढरपूरला जायला निघालो. दशमीच्या दिवशी संध्याकाळी निघालो. एसटीने जायला निघालो. नांदेडच्या बस स्टँड मध्ये गेलो. एसटी पूर्ण सीट लेवल भरलेली होती. पंढरपूर नॉन स्टॉप जाणारी एसटी होती. मी नांदेडच्या बस स्टँड मध्ये गेलो. रात्रीचे 9 वाजले होते. कंडक्टर बेल देऊन गाडी सोडणार, एवढ्यामध्ये मी गेलो. तिथं बघितलं पंढरपूर लागलेली गाडी आहे, आपण जावं म्हणून गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला कंडक्टरने सांगितलं, महाराज या गाडीमध्ये एकही सीट जागा रिकामी नाही आणि पंढरपूर 350 किलोमीटर आहे नांदेडून आणि त्याच्यामुळे उभं टाकून जाणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्या गाडीने या. मी त्यांना एकच सांगितलं, महाराज आताच्या गाडीने गेले तर उद्या एकादशीला मी वेळेवर पोहोचतो. कीर्तन जरा ऐका. वेळेवर पोहोचतो. सकाळी पोहोचलो तर 4 वाजता दर्शन घेऊन संध्याकाळी निघालो तो 12 सोडायला पोराच्या माईजवळ येतो. मला यावं लागते. कळलं का काही? मी माझ्याबद्दल बोललो. लोक 1 महिन्यापासून पंढरपूरला जातात. कीर्तन करणारा महाराज दशमीला जाते, एकादशीला पोहोचते, मध्ये घुसून दर्शन घेते, संध्याकाळी निघते, आपापल्या प्रपंचामध्ये येऊन एकादश सोडते. कंडक्टर साहेबाला सांगितलं मला येऊ द्या साहेब. त्याने सांगितलं जागा नाही साहेब. तसंच घाई गर्दीमध्ये मी मध्ये शिरलो पण एकही जागा सीट रिकामी नव्हती. वर धरलं आणि हातामध्ये बॅग घेऊन उभं टाकलो. गाडी सुटली. गाडी नांदेडून काही 10-5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर बाजूला बसलेला एक वारकरी होता, गंधवाला माळकरी होता. त्याने विचारलं, महाराज कुठं जायचं? मी म्हणलो पंढरपूर. शक्य आहे का महाराज असं जाणं? पाय सुचतील ना तुम्हाला? 350 किलोमीटरचा प्रवास दुसऱ्या गाडीने आला असतं तर जमलं नसतं का? मी म्हणलो शक्य नव्हतं महाराज, शक्य नव्हतं. वापस यायचं होतं, अडचण होती. त्यावेळेला त्या दयाळू वारकरीनं सांगितलं, महाराज गंधवालं होतं, या आपण दोघांमध्ये 3 जण बसू म्हणून 2 सीटच्या माणसावर मला ऍडजस्ट करून जागा दिली. त्या दिवशी मला वाटलं पंढरपुरातला देव पंढरपुरात भेटण्यापेक्षा माणसातल्या माणुसकीचा देव मला एसटी मध्ये भेटलाय, इथंच देव भेटलाय. विठाला 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 पंढरीचा पांडुरंग मला इथंच भेटलाय. मला वाटलं एवढा वेदना होणारा, एवढा प्रवास दुःखाचा होता, त्रास देणारा होता आणि इथं मला जागा दिली. मी त्यांना हात जोडलं, सांगितलं, माऊली धन्य तुमचे आमच्यावरती उपकार आहेत. आमच्याबद्दल तुम्ही आमच्यावर उपकार केलात. असं म्हटलो तर आम्ही पंढरपूरला जाऊन पोहोचलो. त्यानं उतरण्याच्या अगोदर मी एसटीतून खाली उतरलो. चंद्रभागेला स्नान केलं, बारीत घुसून दर्शन घेतलं. दर्शन घेऊन 4 वाजता एसटी स्टँडला पंढरपूरच्या आलो वापस येण्यासाठी. गाडी नांदेड लागलेली होती. गाडीमध्ये बसलो. गाडीत बसली की पूर्ण सीट लेवल भरली. गाडी सुटणार एवढ्याच वेळात जाताना मला जागा दिलेला माणूस धावत पळत आला. ज्या माणसानं जाताना मला जागा दिली होती तो माणूस धावत पळत आला. तेवढ्यात गाडी सुटणार. सुटणाऱ्या गाडीमध्ये चढला. कंडक्टर म्हणत होता, महाराज येऊ नका, जागा नाही गाडीत. तरी तो माणूस घाईमध्ये शिरला आणि जागा बसायला नव्हती. पण तोही वारकरी खूप हुशार बुद्धिमान होता. मी जिथं बसलो होतो तिथं बाजूला येऊन उभं टाकला.
काय केलं त्यानं? कुणाजवळ जाऊन उभं टाकलं नाही, मी जिथं उभं टाकलो होतो तिथं बाजूला येऊन उभं टाकला. पंढरपूर मधून गाडी सुटली महाराज, पंढरपूरच्या बाहेर निघाली की एवढाले डोळे करून माझ्याकडे ते वारकरी बघू लागला उभं टाकलेला. मी त्याच्या डोळ्याकडे बघायचं आणि खाली मान घालायची, तोंडाकडे बघायचं खाली मान घालायची. लाल भडक चेहरा होऊ लागला त्याचा. मला वाटलं हे माणूस असं का करायला आपल्याला. काय झालं माऊली, काय झालं? 10-5 किलोमीटर गाडी सुटल्यानंतर विचारलं मी, म्हणलो काय झालं माऊली? काय झालं म्हणून काय विचारता? मला वाटलं होतं पंढरपूरला वारकरीच येतात काय की, पण तुमच्यासारखे बैमान पंढरपूरला येतात आता कळलं. मी म्हणलो काय झालं महाराज? काय झालं? अरे जाताना जाऊन जागा देऊन उपकार केली याची जाणीव सुद्धा तुम्हाला नाही. देवदेव करायला पंढरपूरला येता, उपकार करणाऱ्याची जाणीव तरी ठेवली पाहिजे. हे त्यानं मला बोलून, उपकार बोलून दाखवलं. काही उपकार बोलून दाखवता येतात, त्यानं मला बोलून दाखवलं. मी विचार केला खरंच या माऊलीने आपल्याला जाताना जागा दिली होती आणि यांनी मला बोलून दाखवलं. आम्ही सुद्धा विनंती केली बाजूच्याला, या आपण दोघांमध्ये 3 जण बसूत, म्हणून त्याला बसून घेतलं आणि देणं घेणं बरोबर केलं. कळलं का? शेजाऱ्यानं शेजाऱ्यावर केलेले उपकार सांगता येतात आणि परतफेड सुद्धा करता येतात. विठाला 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 आणखी पुढे जाऊन सांगा तुम्हाला. एका माऊलीनं काय केली, भावाच्या इथं श्रीमंत घरी भावाच्या इथं लग्न आहे म्हणून गरीब घरची बहीण शेजारीच्या इथं एकदाणी मागायला गेली. काय करायला गेली? एकदाणी मागायला गेली. तिनं म्हणली माय 50,000 रुपये, आता तर 60,000 झालं वाटलंय, 60,000 रुपये तोळ्याची एकदाणी तुला देऊन हार पिलीस तर. तिनं म्हणली भरून देतो, पण मोठा भाऊ आहे, सगळे सोयरे धारे जमतात, उग गरिबीची लाज राखाव म्हणून तुझी एकदाणी मागालो. एवढा उपकार कर, आमच्या गरिबीला झारा झाकायचा प्रयत्न कर. काकलूत करून एकदाणी मागून घेतली आणि लग्नाला गेली. कुणाकडून मागून घेतली? शेजाऱ्याकडून. त्या बाईने दिली एकदाणी, हे बाई एकदाणी घालून लग्नाला गेली. भावानं गळ्यातली एकदाणी बघल्यावर मला बाई श्रीमंत झाली वाटायला इकडे म्हणला. पहिले काही नव्हतं, आता जरा एकदाणी बिगदाणी घालून आले, जरा बाई बरी झाली वाटायला म्हणलं. मग येता येता त्यानं बहिणीला बरोबर सगळ्याच्या साडी नेसवली नाही, 5,000ची साडी घेतली. पुन्हा भावानं साडी नेसवली आणि ते 5,000ची साडी नेसून बाई गावात आली आणि ते एकदाणी देणाऱ्या बाईनं बघली. कळालं की? एकदाणी देणाऱ्या बाईनं बघली, बरोबर ध्यान ठेवली, तिची एकदाणी घेतली आणि 15 दिवसाला त्या बाईच्या इथं पुन्हा सोयऱ्याच्या इथं लग्न आल्यावर ती बाई एकदाणी जिला दिली होती तिला साडी मागायला गेली. कळालं की? कळलं का? हा ते 5,500ची जिला होती त्या बाईनं म्हणली माय कधी नाही ते गरिबीला आता मिळाले. भावानं 5,000ची साडी घेतली आणि फाडलीस पिडलीस तर तुला देऊन कसं करू? तिनं म्हणली एकदाणी दिलेली विसरलीस काय? 60,000 तोळ्याची एकदाणी तुला देऊन उपकार केलाय, 5,000ची साडी देऊन तुला उपकार फेडणं होईनार, एवढं कसं विसरून गेलीस? तिनं म्हणली मग एवढी बार घेऊन जाय. सामान्य जीवानं सामान्य जीवावर केलेले उपकार, शेजाऱ्यानं शेजाऱ्याला मदत करून केलेले उपकार सांगता येतात आणि परतफेड सुद्धा करता येतात. पहिलं सूत्र कळालं का? कळालं. जगात काही उपकार आहेत ते सांगता येतात आणि परतफेड करतात. पहिलं सूत्र संपलं, दुसऱ्या सूत्राला हात घालतो. जरा भजन करा. विठाला विठाला नंबर 2, जगात काही उपकार फक्त सांगता येतात, पण हजारो जन्म घेतलं तरी परतफेड करता येत नाहीत. कुणाचे उपकार आहेत सांगतो, जरा ऐका आणि प्रमाणाकडे लक्ष द्या. ऐका मी प्रमाण सांगतोय तुम्हाला. ते उपकार कुणाचे आहेत? सांगता येतात, परतफेड करता येत नाहीत. प्रमाण ऐका. बाळकाय जाणे जीवन उपाय, बाळकाय जाणे जीवन उपाय, बाळकाय
बापला हे सकळ चिंता माय बापला हे सकळ चिंता सकळ चिंता माय बाप वाय सकळ चिंता बाळ काय जाणे जीवन उपाय माय बाप वाहे सकळ चिंता। नंबर 2 च्या सूत्रासाठी सांगतोय, 1.5 महिन्याचं लेकरू जन्मलेलं आहे। माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या माऊली। 1.5 महिन्याचं लेकरू जन्मलेलं आहे। बोलता येतं का माऊली? त्याला बोलता येतं का? बरं, त्याला भूक लागली सांगता येतं का? सांगता येतं। बरं, मागता येतं का? आई मला भूक लागली म्हणून मागता येतं का? नाही बाबांनो, माझं एक आहे का, जन्मलेलं लेकरू 1.5 महिन्याचं आहे, पण त्याच्या आतड्याला भूक लागली, आतड्याला त्याच्या जाणीव झालेली, त्यानं बोलून दाखवण्याच्या अगोदर जिला कळते तिचं नाव माय आहे। मी काय म्हणतो लक्षात घ्या। माय कुणाला म्हणावं? अरे माय कुणाला म्हणतात? मी काय सांगतोय लक्षात ठेवा। हजारो जन्म घेतले तरी उपकार फेडता येत नाहीत, फक्त सांगता येतील। हे उपकार कुणाचे? 1.5 महिन्याच्या लेकराला भूक लागली, वेदना झाली, सांगता येतं का माऊली? सांगता येत नाही। पण सांगू तुम्हाला माय कुणाला म्हणतात? सांगता येतं। आणखी एक प्रमाण देऊन सांगतो, जरा भजन करा। विठला 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 विठला। 4 वर्षाचं लेकरू आहे, अंगणामध्ये खेळते। मी माय कुणाला म्हणावं सांगतो तुम्हाला, ऐका जरा। 4 वर्षाचं लेकरू आहे, अंगणामध्ये खेळते। सकाळी 10 वाजण्याची वेळ आली, आई कामामध्ये व्यस्त असल्यामुळं लेकरू खेळण्यामध्ये व्यस्त झालं, आई कामामध्ये व्यस्त झाली। आणि सकाळी 10 वाजता काम हातातलं संपल्यानंतर आईला वाटलं आपलं लेकरू कुठं आहे, बघावं म्हणून दरवाजात येऊन उभं टाकली, तर अंगणामध्ये खेळते त्यावेळेला लेकराला हाक मारली आईनं, बाळ्या बाळ्या, अरे 10 वाजलेत बेटा, 10 वाजले माय, अरे सकाळपासून पाणी पिलं नाही, दूध सुद्धा घेतलं नाही, 2 घास खाल्ले सुद्धा नाहीत बेटा, ये ना बेटा 2 घोस खाऊन जा आणि मग तू लेकरासोबत खेळायला खुशाल जा बेटा, ये, असं आईनं म्हटल्यानंतर दरवाजात उभं टाकलेल्या आईकडे लेकरू सरसावलं आणि धावत निघालं। आईनं आपलं लेकरू येतंय म्हणून दोन्ही हात सरसावलेत पुढे त्याला कुशीमध्ये उचलून घेण्यासाठी। आईच्या हाताकडे बघून बेभान सुसाट वेगामध्ये ते लेकरू पळत सुटलं आईकडे। आता आईच्या कुशीमध्ये झेपावणार एवढ्याच वेळामध्ये हाताच्या काही अंतरावर ते लेकरू आलं आणि ठेच लागून धाडकन खाली पडलं। धाडकन खाली पडल्यानंतर आईनं हात सावरले, पळत गेली, त्याला दोन्ही हाताला धरून उचललं, बघितलं तर डोक्याला जखम झाली होती। डोक्याला जखम झालेली त्या जखमेतून रक्त वाहत होतं, भळाभळा रक्त वाहत होतं। त्या आईनं त्याच्याकडे बघितलं। माई कुणाला म्हणतात जरा नीट आहे का माऊली? ज्यानं पडला होता, ज्याला जखम झाली होती, ज्याच्या जखमेतून रक्त वाहत होतं, त्या जखमेची वेदना ज्याला झाली होती त्याच्या डोळ्यात पाणी येण्याच्या अगोदर जिच्या डोळ्यात पाणी आलं होतं तिचं नाव माय आहे। माय कुणाला म्हणतात? अरे वेदना झाली, त्याच्या डोळ्यात पाणी येणं नवल नाही, पण त्याची वेदना त्याला कळून त्याच्या डोळ्यात पाणी येण्याच्या अगोदर जिच्या अंतकरणाला कळ लागते आणि त्याच्यापेक्षा अगोदर जिच्या डोळ्यात पाणी येते तिचं नाव माय आहे। महाराज एवढं कशाबद्दल बोलताय? मी एवढ्यासाठीच बोलतोय, ज्या माईचे आणि बापाचे उपकार आमच्यावर आहेत ते सांगता येतील, पण परतफेड कधी करता येत नाहीत। हजारो जन्म घेतले तरी का करता येत नाहीत? आणखी तुम्हाला सांगतो, जरा भजन करा। विठाला विठाला विठाला
कुळाचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती लाभाविना प्रीती करी ऐशी कळवळ्याची जाती। अरे फायद्यासाठी कोणी प्रेम करल, फायद्यासाठी कोणी उपकार करतील, करी लाभावीन प्रीती। याच्यासाठी जाता जाता एकच गोष्ट सांगतोय, मायबापाचे उपकार सांगता येतात पण परतफेड का करता येत नाहीत याच्यासाठी एकच गोष्ट आणि इतिहासाचा दृष्टांत आपल्या समोर सांगतोय। एकदा गंमत काय झाली, नारदाला अग्निदेव भेटले म्हणे, नारदाला अग्निदेव भेटले। अग्निदेव समोरून येत असताना नारदांचे समोरून जाता जाता दोघांची गाठ्याभेटी झाल्यानंतर दोघांनी जय हरी जय हरी दोघाला एकमेकाला केलं आणि एकमेकाला केल्यानंतर नारदाने अग्निदेवाला आणि अग्निदेवाने नारदाला कुशल एकमेकाचे विचारलं। अग्निदेवा कुठे गेला होतात, नारदाला विचारलं नारदा तुम्ही कुठे गेला होता, दोघांचा एकमेकाचा निरोप घेतले आणि भेटल्यानंतर दोघ जण आता निरोप घेऊन निघणार। एवढ्या वेळात नारदाने सांगितलं अग्निदेवा मला बऱ्याच दिवसापासून काही गोष्टी तुम्हाला विचारावं असं म्हणतोय मी। अग्निदेव म्हणतो नारदाला काय म्हणणं आहे सांगा। काही नाही अग्निदेवा, तुमच्यातली ताकद बघितली मी, ताकद ज्याला तुम्ही स्पर्श करता त्याची क्षणामध्ये राख रांगोळी करता एवढी ताकद तुमच्या अग्नीमध्ये आहे माऊली, एवढी ताकद तुमच्यात आहे। तुम्ही एखाद्या गावाला जर पेटवलं ना, गाव होत्याचं नव्हतं करून टाकून देताल। एखाद्या जंगलाला जर तुम्ही पेट घेतले तर क्षणामध्ये त्याला उद्ध्वस्त करताल। राख रांगोळी ज्याला स्पर्श केलाय त्याची करून सोडता एवढी ताकद तुमच्यात आहे, एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे। पण तुमच्यात मला एक उणीव आणि दोष दिसतोय। नारदाला अग्निदेव म्हणतोय नारदा या अग्नीमध्ये तुला उणीव दिसते होय? अरे मी ज्याला स्पर्श करतो त्याची राख रांगोळी करतो, शिल्लक काही नामोनिशान मिटवतो, शिल्लक काही ठेवत नाही। माझ्यात उणीव आहे होय, तुमच्यात उणीव आहे। कशाची उणीव आहे? त्यावेळेला नारद म्हणतोय अग्निदेवा आम्ही जर तुमची उणीव सांगितले तर तुम्हाला राग येण्याची किंवा नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे। अग्निदेव म्हणतोय नारदाला तुम्ही मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही, मला तुमच्यातली उणीव आहे, बऱ्याच दिवसापासून ती उणीव तुमच्यात का आहे? एवढे अग्नीतली दाहकता, प्रखरता, तीव्रता आम्हाला कल्पना असताना सुद्धा तुमच्यात उणीव का दिसते? अग्निदेव म्हटला सांगा ना नारदा। त्यावेळेला नारद अग्निदेवाला सांगतोय ते मी तुम्हाला सांगतोय जरा नीट आहे का? अग्निदेवात मी काय सांगतोय लक्षात ठेवा, मायबापाचे उपकार सांगता येतील, परतफेड एवढ्याबद्दलच बोलालो ऐका जरा। नारद सांगतोय अग्निदेवाला ते मी तुम्हाला सांगतोय माऊली खरं सांगा, आपल्या गावामध्ये काही माणसं मरत असतील, बरोबर आहे ना? आपण काय करतो त्याची अंतिम क्रिया करत असताना, शेवटचा संस्कार करत असताना ज्याला अग्निसंस्कार आपण म्हणतो, त्याला अंत्यविधी असं म्हणतो, त्यावेळेला आपण सगळी पाहुणे रावळी मंडळी जमा करतो, बरोबर आहे? सगळी पाहुणे रावळी मंडळी आल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढतो, सगळे त्याला स्मशानाकडे घेऊन जातो। तिथं आम्ही स्मशानामध्ये चित्ता रचल्या जाते, लाकडं रचल्या जातात, बरोबर आहे? लाकडं रचल्यानंतर त्या चित्तेवरती प्रेताला ठेवलं जातं। प्रेताला ठेवल्यानंतर त्याच्याच पोटी काय जमा करायला जातात? राख, असते। बर आता मला सांगा, अग्नी आम्ही दिला होता, गाडीवर लाकडं जमा करून लावला होता, हाड अग्नीनं का जाळले नाहीत? नारद म्हणतोय अग्निदेवा तुझ्यातली एवढी ताकद आहे, जगाचा नायनाट करतोस आणि राख रांगोळी करतोस, तर आम्हाला अंतिम संस्कार केल्यावर सुद्धा हाड जमा करायला जावं लागतात। कारण काय सांग, त्या हाडाची राख तू का केला नाही? सांगतो जरा टाळी वाजून भजन करा विठाला विठाला त्यावेळेला मात्र अग्नीनं मान्य केलं आणि अग्नीनं डोळ्यात पाणी आणलं। नारदा नारदा अरे मी एवढा पापी नाही, एवढा दुष्ट नाही, एवढा अघोरी सुद्धा नाही। नारद म्हणतोय अग्निदेवा बोलणं काय तुमचं? काहीच नाही, सांग मला फक्त तू त्या हाडाची राख का केली नाही? आम्हाला पाहुण्याला जाऊन जमा करावं लागलं, त्या असती त्याचं विसर्जन वेगळं करावं लागलं, मग आम्ही तुझा स्पर्श केला होता, एवढी तुझ्यातली ताकद आहे, दाहकता आहे, एवढं सामर्थ्य आहे, मग त्याची राख का केलं नाहीस? त्यावेळेस अग्नी उत्तर देतोय, एवढंच सांगतोय हजारो जन्म घेऊन जे उपकार फिटत नाहीत त्याबद्दल अग्नीने सांगितलं, डोळ्यात पाणी आणलं। नारदा अरे ह्या अस्थी कशापासून तयार झाल्या तुला कल्पना आहे? कल्पना आहे? त्यानं सांगितलं सांगा अग्निदेवा, अरे ही हाड तयार होण्यासाठी रसायन नावाच्या शास्त्रामध्ये कॅल्शियम नावाचा पदार्थ असतो, आणि तो कॅल्शियम नावाचा पदार्थ आईच्या उदरामध्ये लेकरू वाढत असताना
निसर्गानं निर्मितीच अशी करून सोडली महाराज की नाळेचं अर्थात संबंधानं ही पाईपलाईन आहे, आईच्या गर्भाशयाची कनेक्शन देते आणि आमच्या बेंबीशी त्याची नाळ जोडते आणि जेवढे घटक शरीराला वाढण्यासाठी लागतात तेवढे घटक त्या नाळेद्वारे त्या लेकराला पार्सल होतात, सप्लाय होतात. त्याच्यामध्ये सुद्धा आईच्या रक्ताच्या पुरवठ्यामध्ये सगळे घटक त्या शरीराला मिळतात. त्याच रक्तापासून पोटात वाढणारं लेकरू त्याला लागतं म्हणून आईच्या स्तनात दूध निर्माण होतं. रक्तापासून आईच्या स्तनामध्ये लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर दूध तयार होतं आणि त्याच रक्ताच्या द्वारे दूध तयार झाल्यानंतर ते जे त्याच्यातलं कॅल्शियम आहे तेच कॅल्शियम तुमच्या हाडाचा सापळा अगोदर तयार करतं शरीरात आईच्या. मला आणखी कळालं नाही माऊली, तुमच्या एवढ्या उपस्थितांच्या समोर मी एक आव्हान करतो. मला कल्पना आहे, मी आरोग्य खात्यामध्ये नोकरी 24 वर्षापासून करतोय. मी बऱ्याच डॉक्टरला विचारलं, इथं सुशिक्षित माणसं असतील तर माझं आव्हान आहे तुम्हाला, एक करून दाखवा. सायंटिस्टला माझं आव्हान आहे, सांगा जगातले अनेक शोध लावलेत तुम्ही, पण या माईच्या शरीरामध्ये रक्तापासून दूध निर्माण करणारं यंत्रच कुठं आहे? आणखी पत्ता लावून माझ्याकडे पार्सल करा. सांगूत आपण. लागलाय पत्ता माऊली? लागला का? मग रक्ताचं दूध तयार होतं तेव्हा कुठेतरी क्रिया घडत असेल, कुठेतरी घडत असेल का नाही? मग ते रक्तापासून जर दूध तयार होतं तर त्याचं परिवर्तन करणारं यंत्र आईच्या शरीरात कुठेतरी असलं पाहिजे. आणि याचा जर शोध विज्ञानाला लागला असता तर रक्तापासून दूध तयार करायचे कारखाने तयार केले असते महाराज. का म्हणतो लक्षात आलं का तुम्हाला? हे का होत नाही? आणखी विज्ञानाला सापडलं नाही. या माईच्या शरीरामध्ये, या माईच्या शरीरात रक्तापासून दूध निर्माण करणारे यंत्र सापडलं नाही. पण या जगाच्या नियंत्यानं एक यंत्र कुठं बसवलंय आईच्या शरीरात माहित नाही. पण तुमच्यासाठी जे दूध निर्माण करतं ना, त्या दुधामध्ये कॅल्शियम आहे. ते दूध पिऊन आमची हाडं मजबूत झालेत. आमची हाडं कशाची आहेत? आमची हाडं कशाची आहेत? आईच्या दुधापासून तयार झालेत. अरे जन्मल्यावर आम्ही दूध पिले, पण आईच्या उदरात असताना सुद्धा या नाळे वाटे, या पाईपलाईन वाटे आम्हाला जे कॅल्शियम पुरवठा झालंय ते सुद्धा आमच्या आईकडून मिळालं होतं. म्हणून अग्निदेव सांगतोय, नाही मी एवढा बेईमान की माईच्या दुधापासून आणि रक्तापासून जी हाडं तयार झालेत ते मी जाळू शकत नाही. अरे अग्निदेव जर म्हणत असेल तर आम्ही त्या माईच्या दुधापासून जन्माला आमचं एवढं मोठं आमचं शरीर झालं, एवढी हाडं आमचे मजबूत झाले, आम्ही याचे उपकार कधी फेडू शकताल काय? कधी फेडताल? किती जन्म घेतल्यानंतर? आणि म्हणूनच सांगतोय, आई बापानं केलेले उपकार, फक्त दूध पिऊन जगलो, माईच्या पोटात 9 महिने वाढलो हे सांगता येईल, पण हजारो जन्म घेतले तरी परतफेड करता येत नाही. विडला नंबर 2 दुसरं सूत्र आहे, सामान्य जीवाचे उपकार सांगता येतील, परतफेड करता येतील. नंबर 2 आई वडिलांचे उपकार सांगता येतील पण परतफेड कधी करता येत नाही. म्हणून जाता जाता एक विनंती करतोय तुम्हाला, जाता जाता माऊली माझं मत सांगतोय तुम्हाला. आमची मायबाप जिवंत असतील तर आम्हाला ह्या 2 गोष्टी कळणं गरजेचं आहे. ज्या मायबापाची लेकरं चांगली निघाली असतील, सुसंस्कारित असतील, सद्विचारी असतील, सुसंगतीमध्ये असतील, तर मला वाटतं ते म्हातारे मायबाप आपले लेकरं चांगले निघाले म्हणून, आपले लेकरं आपल्याला प्रेम करतात म्हणून हे जर जाणीव झालीच तर मला वाटतं ती म्हातारी माणसं 4 वर्ष अधिक या जगामध्ये जगतात. पण ज्या मायबापाचे लेकरं वाईट निघाले ती माणसं 4-5 वर्षांना अगोदर मरतात. ही कारण सुद्धा आम्हीच आहोत, आमचं वागणंच आहे. म्हणून मला एक जाता जाता विनंती करायची आहे, त्या मायबापानं आमच्यावर जे उपकार केलेत परतफेड आम्हाला हजारो जन्म घेतलं तरी करता येत नाहीत. ज्या अग्निदेवाला परतफेड करता येत आले नाहीत ते आम्हाला करता येत नाहीत. आणि म्हणून दुसऱ्या नंबरचं सूत्र आहे, मायबापानं केलेले उपकार आम्हाला सांगता येतील, परतफेड कधीच करता येत नाही. विठला 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 विठला. दोन्ही सूत्र लक्षात आले का तुमच्या? आता तिसरं सूत्र सांगतो. दोन्ही उपकार कळाले तुम्हाला, सांगतात परतफेड करतात कुणाचे, सांगताच येतात परतफेड करता येत नाहीत कुणाचे. तिसरा उपकार सूत्र आपलं आहे, जगात काही उपकार आहेत ते सांगता येत नाहीत आणि परतफेड करता येत नाहीत, कुणाचे आहेत? प्रमाण आहे का?
उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय आईशी बाप न करे माय असे उपकार माय आणि बाप सुद्धा करू शकत नाहीत कोणते जे सांगता येत नाहीत आणि परतफेड करता येत नाहीत ते बाप न करे आईशी माय मग कोणते उपकार केले धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा ज्यांनी आम्हाला अक्षय असं पद दिले कधीच नाश होणार नाही आणि अभय आता भीतीच आमच्या मनामध्ये न ठेवता निर्भय असं बनवलंय अक्षय अभय दानगा दान म्हणून आम्हाला दिलं आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला निर्भय बी बनवलं आणि जन्म मृत्यूपासून जर कोण सोडवलं असेल तर ते केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐशी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा मग हे उपकार ज्यांनी आमच्यावर केलेत त्यांचं नाव संत आहे आणि ते संतांचे उपकार सांगता येत नाहीत परतफेड करता येत नाहीत अभंगाचं पहिलं चरण आहे संताचे
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, जे उपकार सांगता येत नाहीत आणि परतफेड करता येत नाहीत ते उपकार आहेत ते संतांचे आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार सांगता येत नाहीत. याच्यातलं एक मर्म तुमच्या समोर ठेवतोय मी, एक मर्म. हे असं तुकोबारांनी का बोललं असावं याच्यासाठी एक सूत्र आपल्या समोर ठेवतो, ऐका जरा. जगद्गुरु तुकोबारांनी संख्या नावाच्या शास्त्राचा आधार घेतला, ज्याला आम्ही गणित शास्त्र म्हणावं, ज्याला आम्ही गणित शास्त्र म्हणावं, ज्याला मोजता येतं. संतांचे उपकार मोजून सांगता येतील का हा प्रयोग करण्यासाठी ज्या दिवशी गणित नावाचं शास्त्र समोर घेतलं, अंक नावाचं शास्त्र समोर घेतलं, त्यावेळेला अंक नावाच्या शास्त्रामध्ये एक मर्यादा आली. महाराज तुम्ही सुशिक्षित माणसं आहात, माझ्याकडे त्याची पुराव्याची तयारी आहे, ऐका. एका अंकावर 28 शून्य देऊन मोजता येईल एवढीच गणित नावाच्या शास्त्रामध्ये संख्या मोजली जाते. मग एकक दहक शतक पुढे चालत जा, एकावर 28 शून्य दिल्यानंतर मोजता येईल गणित नावाच्या शास्त्रामध्ये एवढीच संख्या मर्यादित आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर 1,00,000 शून्य एका जागी धरून 10 म्हणायचं आणि मग पुढचे 28 शून्य पुन्हा मोजायचे. परंतु 28 शून्याच्या पुढे गणित नावाच्या अंकाश नावाच्या शास्त्रामध्ये मर्यादा नाही. म्हणून या मर्यादित असलेल्या संख्येमध्ये सुद्धा मोजण्यासाठी संतांचे उपकार बसत नाहीत. त्याच्याही पेक्षा अगणित संतांचे उपकार आहेत, सांगता येत नाहीत, मोजता येत नाहीत. म्हणून तुकोबारांनी सांगितलं, काय सांगू आता. एक दुसरं सूत्र आहे, अंक नावाचं शास्त्र संपलं, आता व्याकरण नावाचं शास्त्र घ्या. व्याकरण नावाच्या शास्त्रामध्ये एकापेक्षा 2 अक्षर एकत्रित ज्या वेळेला येतात तिथे शब्दाचा जन्म होतो. महाराज काय म्हणतो मी, एकापेक्षा अनेक अक्षर एकत्रित ज्या वेळेला येतात त्यावेळेला तिथं शब्दाचा जन्म होतो. असे अनेक शब्द एकत्रित येतात त्यावेळेला एखादं वाक्य तयार होतं, एखादं काव्य तयार होतं, एखादी ओवी तयार होती, एखादा श्लोक तयार होतो. म्हणून आम्ही मौलिक ज्ञानोबा यांची ओवी घेतली तर वावगं ठरणार नाही. ऐका ऐका, शब्दाच्या बाबतीत आणि अक्षराच्या बाबतीत माऊलीची एक ओवी आहे. आकार चरण युगोल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. एक एक अक्षर घ्या. अकार चरण युगोल, मकार महामंडल, उकार उदर विशाल, हे तिनी एक वटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले. ते मी श्री गुरुकृपा न मिले आदिबीज. शब्दाची उत्पत्ती कुठं होते, व्याकरण नावाचं शास्त्र सांगतं. एकापेक्षा अनेक अक्षरे एकत्रित आले की शब्द जन्माला येतो. परंतु हे शब्द अनेक अक्षरे एकत्रित येऊन सुद्धा संतांच्या उपकाराचं वर्णन करता येण्यासाठी अनेक अक्षरे एकत्रित येऊन सुद्धा संतांचं वर्णन करणं झालं नाही. जिथं गणित नावाचं शास्त्र मोजण्यासाठी बंद पडलं आणि वर्णन करण्यासाठी शब्द नावाचं शास्त्र बंद पडलं त्यावेळेला तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं, काय सांगू आता. विठ्ठला विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार आता सांगता येत नाहीत, पण सांगून मोकळ झाले महाराज. मज निरंतर जागविती. मग आता हे निरंतर जागविती सांगितलेलं सांगता येत नाही कसं, याच्यामध्ये थोडंसं बसलं पाहिजे, नाहीतर आमचं बोलणं जरा अंगलट येतं. बऱ्याच वेळेला काही माणसं आम्हालाही विचारतात. एकदा मी गावाकडे जायला निघालो ना, कंधारच्या बस स्टँड मध्ये बसलो. बसल्यावर 4-5 म्हातारे माझ्याकडे आले बस स्टँड मध्ये. माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे हे खरं की ते खरं. कारण कधी कधी कसं होते महाराज, कसं धर्म संकट पडतात. खरं बोलाय जाओ ताप लागते आणि खोटं बोलाय जाओ तर पाप लागते. मग खोटं बोलू वाटत नाही आणि खरं बोलाय जाओ तर ताप सहन होत नाही. मग बोलावं कसं, याच्यात ऐका जरासं मध्यस्थी वाट सांगतो मी तुम्हाला. मग कारण का बोलतो मी, सांगता येत नाही हे खरं आहे का निरंतर जागृती हे खरं आहे. दोन्हीच्या मधलं धर्मसंकट तुम्हाला मोकळं करतो जरा. बस स्टँड मध्ये बसल्यानंतर 4-5 म्हातारे माझ्याकडे आले आणि मला म्हणले राम राम महाराज. मी म्हणलो राम 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 राम.
मला म्हणले कुणीकडे निघाले? मी म्हणलो गावाकडे निघालो. ते म्हणले आम्ही तुमच्या गावाकडे आल्या. मी म्हणलो बरं झालं, चला एसटी आल्यानंतर आपण जाऊत मिळून. ते म्हातारे म्हणले तसं नाही महाराज. मी म्हणलो काय झालं? नाही नाही तुम्ही इथं भेटल्या ते बरं झालं. मी म्हणलो काय वरी भेटायचं नव्हतं काय? माणसं इथंच भेटत का? वर कोण भेटणार आहे? मग ते आले जवळ. नाही नाही तसं नाही महाराज म्हणले. मी म्हणलो काय? काही नाही म्हणले आम्ही तुमच्या गावाकडे आल्या. मी म्हणलो बरं झालं, चांगलं झालं. नाही पण तुम्ही इथं भेटल्या, तुम्हाला विचारावं म्हणाल्या. लोक बी सोयरीकी करतात आणि चौकशीला महाराज हुडकितात का? महाराज खोटं बोलत नाही. ते आले माझ्याकडे. मी म्हणलो तुमच्या गावाकडे आलो. मी म्हणलो बरं झालं चला. नाही म्हणले इथे भेटल्या, आम्ही काही गोष्टी विचारावं म्हणाल्या. मी म्हणलो काय म्हणणं आहे? काही नाही, या फलाण्या पाटलाची नात आहे की नाही आणि तुमच्या इथल्या फलाण्या पाटलाच्या पोराला दिली. मी म्हणलो बरं झालं, चांगलं झालं, सोयरी पण जुटलं ना. हे आज एक सोयरी पण आमचं उघडकीला आलंय. आमचे दाजीबाई इथंच आहेत. मी पहिल्यांदा कीर्तनाला आलो, मला माहित नव्हतं. ज्या दिवशी त्यांनी पंक्तीचं आमंत्रण दिलं त्या दिवशी मला कळालं शहाजी पाटील पवार. हे आता कळालं आम्हाला. हे काय म्हणतो मी? हे सोयरीपणाच्या माध्यमातून बरं झालं म्हणलं, पोरगी देत असतात तर सोयरीच गमाला, चांगलं झालं. नाही नाही म्हणले तुम्ही इथं भेटले, जरा तुम्हाला दोन गोष्टी विचारावं म्हणाल्या. मी म्हणलो काय म्हणणं आहे? काय नाही म्हणले. आणि त्या पोराला काही की 6 एकर जमीन येते. मला प्रश्न पडला, कमी सांगायचं जावं तर सोयरीक मोडते आणि बरोबर हाय म्हणायचं जावं तर कुठली द्यावं भरती करून? महाराज तुम्ही म्हणल्या ना आम्ही दिल्या. आता भानगडच की. ते म्हणलं आता काय करावं? मी त्या म्हाताऱ्याला विचारलं, आजोबा तुम्हाला 6 एकर जमीन येते म्हणून सांगलंय का? त्यानं म्हणलं हो येते म्हणून सांगलंय. मी म्हणलं मग खरं होय? आता आपल्यावर तर आलं नाही की दुसऱ्यानं सांगलंय. म्हणलं खरं होते, पण दुसरं म्हातारं जे होतं ते त्याच्यापेक्षा फार हुशार. ते म्हणलं महाराज तसं नाही. मी म्हणलो कसं? 6 एकर जमीन येते ते माहित आहे मग, पण ती 6 एकर भिजते म्हण, खरं होय काय म्हणलं? आता मी त्याची कोरडी कशाला ठेवू का? सोयरीक मोड्या महाराज आहो, उगाच की धर्म संकट. आता मी म्हणलो हे अडचणीत आलं कडे काम, आपलं काम अडचणीत आलं. ते म्हातारं म्हणलं नाही हो महाराज खरं सांगा म्हणलं, ते 6 एकरला 6 एकर भिजते. मी म्हणलो तुम्हाला 6 एकर भिजते म्हणून सांगले काय? सांगले की म्हणला. मी म्हणलो खरं होय. आता अंगलट कशाला घ्यायचं? पण महाराज सोयरीकीला गेले माणसं फार हुशार. तिसरं एक म्हातारं होतं, ते म्हणलं महाराज आमचं तसं म्हणणं नाही. काय म्हणणं आहे म्हणलं? काही नाही, 6 एकर जमीन येते हेही माहित आहे आम्हाला. मग 6 एकरला 6 एकर भिजते हेही माहित आहे. मग काय म्हणणं आहे? काहीच नाही. ते 6 एकर कशावर भिजते म्हणलं? मी म्हणलो मिरगात पाणी पडल्यावर भिजते म्हणलो. कोरडी राहिली तर माझ्याकडे या, भिजून देतो. बर आता मला सांगा मी खरं बोललो काय? त्या म्हाताऱ्याचं म्हणणं होतं हिरीवर भिजते की तळ्यावर भिजते की बोरवर भिजते. मी तिन्ही सांगलाव काय? त्याला सांगलो नाही. बरं सांगणार राहिला काय? नाही. बरं सोयरीक मोडला काय? नाही. कधी कधी धर्म संकट पडतात. अरे हे खरं का ते खरं सांगता येत नाही. खरं का निरंतर जागवी ती खरं? दोन्हीतलं पर्याय सांगतो. जरा टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला अरे जे सांगता येत नाही ते उपकार तुकाराम महाराजांनी सांगलेत आम्हाला असं कळतं. पण ऐका, मज निरंतर जागविती. पहिल्यांदा जागविती कशाला म्हणतात? जागवण्याचा अर्थ अगोदर बघू 2 मिनिटांमध्ये आणि मग सांगता येत नाही का हे सूत्र जुळवण्याचा प्रयत्न करू जरा. इकडे ऐका, जागवणं कशाला म्हणतात ऐका. एक प्रमाण आहे सुंदर महाराज. उठा उठा जागा पाटे भयाले मोठे, भयाले मोठे पंढरी वाजोनी तुला ठाव नाही गोठे. पंढरी वाजोनी कसा गेला वाजून ठाव नाही गोठे. भयाले मोठे, भयाले मोठे पंढरी वाजोनी उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. जागवणं कशाला म्हणतात याचा अर्थ एका वाक्यामध्ये ऐका.
एखादा शत्रू तुमचा पाठलाग करतोय, जागवणं काय कशाला म्हणतात सांगतोय. एखादा शत्रू तुमचा पाठलाग करतोय आणि तुम्ही धोक्यात आहात. तुमच्या धोक्याची जाणीव तुम्हाला करून देऊन त्या धोक्यापासून तुमचा बचाव करणं याचं नाव जागवणं आहे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पाठी मागून तुमचा शत्रू कोणीतरी पाठलाग करतोय आणि तुम्हाला त्याच्यापासून धोका आहे. त्या शत्रूची जाणीव करून देणं आणि त्या धोक्यापासून तुम्हाला बचवणं याचं नाव जागवणं. याला 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 अर्थात तुम्हाला सावध करणं म्हणतात आणि तुमचा बचाव करणं याचं नाव जागवणं. आता हे आम्हाला कळालं. खूप अशी गोड प्रमाण आहेत महाराज. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा, चोराने झाले सावध जागा. आता जागा रे भाई नो जागा. आणखी गोड प्रमाण आहे. जग जोगी जाग जाग बोलती. जागा जागा म्हणजे कशासाठी आहे की तुम्हाला सावधपणा करणं आहे. तुम्हाला सावध करणं आहे. तुमचा धोका झाला नाही पाहिजे, तुमचा बचाव झाला पाहिजे, तुमचं संरक्षण झालं पाहिजे आणि तुम्हाला त्यातून सुटका झाली पाहिजे. हे ज्यानं काम केलं त्याचं नाव साधू आहे. त्याचं नाव साधू आहे आणि त्या साधूनं आम्हाला जागवलं. पण जागवलं याच्याबद्दल सांगून मोकळ झाले तुम्ही तर सांगता येत नाही म्हणता. जे सांगून संपत नाही त्याच्यासाठी एक महत्वाचा शब्द आहे. हे काम साधूनं कधी कधी केलं नाही. तोंड बघून केलं नाही, जवळचे माणसं बघून केलं नाही, शेजारचे म्हणून काम केलं नाही. अख्ख्या समाजाच्या जीवसृष्टीसाठी तुकोबारायांची प्रमाण आहे. तुकोबारायांची हरी भजनी हे धवळले जाग, तुकोबाला गळे काळाचा, तुकोबाला गळे काळाचा. हरी भजनी हरि भजनी हरी भजनी रे धवळिले जग, चुकविला लाग कळीकाळांचा. प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू चुकला पाहिजे. त्याच्याबद्दल प्रत्येक जीवाला निरंतर हा शब्द काल मर्यादित बसत नाही, दिवसापुरता मर्यादित नाही, एखाद्या काळापुरता मर्यादित नाही, एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, एखाद्या समाजापुरता मर्यादित नाही. कारण का अख्ख्या जीवसृष्टीसाठी दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे नकळे की दिवस राते, अखंड लागली शे ज्योती. कारण अहोरात्र निरंतर समाजाला जागवण्याचं काम केलंय. ते काम आम्ही सांगून संपणार आहे काय? कारण का ते कार्य कधी थांबलंच नाही. म्हणून इतकी दिवस काम केले जागवण्याचं असं म्हणता येत नाही. म्हणून निरंतर हा शब्द सांगता येण्याच्या आणि सांगून संपण्याच्या पलीकडचा आहे. मज निरंतर जागविती. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं हे न सांगता येण्यासारखं आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. ठीक आहे महाराज, निरंतर जागवतात, पण तुम्ही उपकार सांगितलात, मग याच्यातून उतराई होण्याचा प्रयत्न केला नाही का? तुकोबाराने सांगितलं मी प्रयत्न करून बघितला, प्रत्येक गोष्ट करून बघितली, नाही असं नाही. कारण का जगामध्ये चार गोष्टी फेडल्या वाचून फिटत नाहीत. ऋण वैर हत्या हे तो न चुके फेडिता. ह्या चार गोष्टी फेडाव्याच लागतात, फेडल्याशिवाय फिटत नाहीत. मग हे फेडण्याचा मी प्रयत्न केला. काय काय केला महाराज?
सगळा प्रयत्न करून बघितला, मौल्यवान वस्तू ठेवून बघितल्या, पण जमलं नाही. शेवटचा प्रयोग करून बघितला आणि साधी गोष्ट बोलून जातोय माऊली तुम्हाला. एखाद्याचा डोळा गेला बसवता येईल, बरोबर आहे? किती खर्च येईल अंदाजे सांगा, आपला काय संशोधन करायचं नाही. एखाद्याच्या डोळा गेला म्हणजे आपण डोळे काढले, बसवता येईल ना? बसवता येते, त्याला दिसतं महाराज, काही 5-25 हजार खर्च येत असेल. एखाद्याचा कान गेला असेल तर श्रवण यंत्र घेऊन बसवता येईल. एखाद्याचा हात गेला बसवता येईल, पाय गेला बसवता येईल. याही पेक्षा सांगतो, दात गेले बसवता येतील, किडनी गेली बसवता येईल, लिव्हर गेलं बसवता येईल. याही पेक्षा विज्ञानानं शोध केला. हार्ट सुद्धा बदलण्याची व्यवस्था विज्ञानानं केली, ग्रीन कॅरिडोअरच्या साह्यानं, बरोबर आहे? इकडचं हार्ट हृदय तिकडे नेऊन ट्रान्सफर करता येईल आणि एखाद्याला जीवदान देता येईल, बरोबर आहे? खर्च येईल काहीतरी. आता मला सांगा, कान गेला बसवता येईल, डोळा गेला बसवता येईल, दात पडले बसवता येईल, लिव्हर गेलं बसवता येईल, किडनी गेली बसवता येईल, हृदय गेलं बसवता येईल, जीव गेला केवढ्याला आहे? म्हणजे काय संशोधन आहे काय? जगद्गुरु तुकोबारांनी सांगितले, जगातली वस्तू अनमोल एकच आहे, कोणती? जीव. आणि उत्तराई होण्यासाठी तो ठेवून बघितला, तो सुद्धा कमी पडला. अभंगाचं दुसरं चरण आहे. म्हणतात, या उपकारातून पवित्रई होण्यासाठी काय ठेवावं हा पडला होता प्रश्न. पण जगातली अनमोल असलेली वस्तू, अनमोले अनर्घ्य रत्नेती तैसा चिंतामणी नये हती, तेवे येऊनी बहुत जन्म होते परिणार देह जेते दुर्लभ. असं दुर्लभ असलेली वस्तू जगद्गुरु तुकोबारांनी उतराई होण्यासाठी मोबदल्यात ठेवून बघितली. पूर्व पक्षकाराने विचारलं, महाराज निरंतर जागवण्याच्या मोबदल्यात जीव ठेवल्यानं कमी पडला का? तुकाराम महाराज म्हणले, नाही, एका उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी जीव ठेवला नाही आणि कमीही पडला नाही. मग आणखी काही उपकार आहेत काय? तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत.
सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. अनेक संतांनी उपकार केलेत, एका निरंतर जागवण्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा जीव ठेवला नाही. मग काय उपकार केला? सहज बोलणे हित उपदेश. एक वाक्य लक्षात ठेवा, साधूच्या सहज बोलण्यात आमचं हित आणि उपदेश काय साधलंय, याच्यापेक्षा थोडस मोकळं होतो. आता फवारणी करून बघू जरास, कारण लय बी आता 11 वाजत यायलेत महाराज. आता जाता जाता तरी यायला उग कसं, आता सगळ्याच मर्यादा आपण जर याच्यानुसार हे केलं, डोळे जड करू करू आपल्याकडे बघू नये. आता साधं आहे, साधूच्या सहज बोलण्यात जर हित उपदेश आहे महाराज, आमच्या बोलण्यात काय नसेल काय? तुम्हाला एक आपली गावठी भाषा माहित आहे का नाही मला माहित नाही, विचारतो बघूत कुणाला. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, सहज बोली कुणाची मजी, काय कमाल आहे की नाही? आवाज बसलाय, 19 दिवस झालं सारखे कीर्तन करालो, एवढं बेंबीच्या आतडे तुटतील इतका वेळ मी ओरडून सांगालो, आणि तुम्ही मजी कीर्तन करायची चव गेली म्हणाले, शोभते का तुम्हाला? होय मामा, आपण एवढे दुःखी माणसं असून सुद्धा अरे कीर्तन करता करता मेलो तरी चालेल म्हणून एवढं आपण ओरडून सांगाल्या, आणि हे मामा म्हणालाय मला तुमची चव गेली म्हणून. मामा हे आपल्या पुरतं नव्हतं, पण आपल्या सामान्य माणसाच्या बाबतीत काय चव गेली, आपली चव कसली जाते, आपल्या बोलण्यातून आपली चव कशी जाते. एकच दृष्टांत सांगतो, जरा भजन करा. विठाला 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 मला एकदा काय काम झालं, बदलीचं काम पडलं. आता मी नोकरीत असल्यामुळं मला बदलीचं काम पडलं, आणि हे मे महिना आला होता. बदलीसाठी काय करावं म्हणून मोठ्या साहेबाला भेटावं म्हणून नांदेडला गेलो. मी काय सांगालो, साधूच्या सहज बोलण्यातला हित उपदेश आणि आमच्या बोलण्यातली चव गेलेली तुम्ही म्हणलेली. कळालं की? ते साहेबाकडे काम पडलं, नांदेडला गेलो. मोठ्या साहेबाकडे गेल्यानंतर दुपारी 1 वाजला होता. ऑफिस मध्ये साहेब बसले होते. मी गेल्यानंतर मला बघितलं, या 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 महाराज म्हणले, राम 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 राम. मी गेलो, राम राम झाला. साहेब टेबलवर बसले, मी जाऊन बसलो खुर्चीवर. साहेबांनी मग आमच्या पाहुणचारासाठी शिपायाला इकडे तिकडे बघितलं, पण शिपाई दिसला नाही, म्हणून टेबलवरली बेल वाजवली, खन बेल वाजली.